नमस्कार, मी विक्रांत जोशी आणि ऑफ द रेकॉर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे राज ठाकरे. माझं अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व. म्हणजे जर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नसते, मी बिईंग अ जर्नलिस्ट मी फक्त राज ठाकरेंचा फॅन असतो आहे. म्हणजे ते नंबर 2वर आहेत. मी फॅन म्हटलं आहे. पत्रकार म्हणून म्हणजे माझी एक आवड पण असू शकते. तर पहिल्या नंबरवर देवेंद्र फडणवीस. मग मला जर कोणी विचारलं की तुला आवडता नेता कोण, तर मग राज ठाकरे. अरे, त्यांची स्टाईल, त्यांचं वक्तृत्व, म्हणजे त्यांची बोलण्याची क्षमता, ते क्राऊड पुलिंग ॲटिट्यूड, नथिंग बीट्स इट. नो वन कम्स क्लोज. म्हणजे एक वेळा तर मी देवेंद्रजींचं भाषण पूर्ण ऐकत नाही, पण राजजींचं भाषण अगदी ते स्टेजवर आल्यापासून तर जय हिंद जय महाराष्ट्रापर्यंत आजपर्यंत मी एकही भाषण चुकवलं नाही आहे. मी जात नाही सभेमध्ये, पण मला टी व्हीवर आम्ही जे बघतो एवढा फॅन आहे. पण राजजींनी मागच्या 1-2 आठवड्यात जरा थोडेसे 2-3 काही इन्सिडेंट्स घडले. त्यात राजजींनी आपलं मत व्यक्त केलं. आणि मी तर खूप लहान पत्रकार आहे, पण मी तो एक आज लिबर्टी घेतो. त्यांना म्हणजे आय कॅनॉट ॲडवाईस हिम. त्यांना बोलू शकत नाही आपण, त्यांना ॲडवाईस देऊ शकत नाही, पण मी त्यांना काही आता माझे वडील कधी कधी काही याच्यात जर चुकले तर मी त्यांना सांगतो, अरे बाबा इथे थोडंसं गडबड झाली. तर त्याच भावनेनी मी राजजींना काही 2 मुद्दे मला जे नाही पटले ॲज अ राजकीय पत्रकार ते मी त्यांच्यासमोर म्हणजे तुमच्यासमोर मांडतो आहे. नो डिसरिस्पेक्ट, बट आणि त्यात भीती वगैरे शब्द अजिबात येत नाही. एक, विश्वास नांगरे पाटील नागपूर पोलीस कमिशनर आता नुकतेच झाले आणि सकल हिंदू समाजाच्या एका RSSची जी लिंक्ड ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या कार्यक्रमात नांगरे पाटील अगदी पहिल्या 2 दिवसातच गेले आणि तिथे स्टेजवर उभं राहून त्यांनी डॉक्टर हेगडेवारांची तारीफ केली. पेट्रिऑटिक आहेत, डिसिप्लिन्ड आहेत. आणि त्यात राजसाहेबांचं एक ट्विट आलं की व्हॉट एव्हर, मॅन इन युनिफॉर्म असं झालं नाही पाहिजे, तारीफ नाही केली पाहिजे, अरे विश्वास नांगरे पाटलांनी नोकरी सोडली पाहिजे आणि RSS आणि भाजप जॉईन केली पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे, का आय मीन विश्वास नांगरे पाटील तेवढेच स्ट्रॉंग मराठा स्वतः आहेत. जातीवर अत्यंत प्रेम आहे त्यांचं, त्यांच्या जातीवर. दुसरं, मी थोडीशी आज एक वेगळी बाजू राजजी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. नागपूर हा एक फार सेन्सिटिव्ह शहर आहे. आपण ऐकलं आहे, म्हणजे कधी कधी रायट टाईप सिच्युएशन होऊन जाते, हिंदू मुस्लिम दगडफेक होतात, काही ना काही होत राहतं नागपूरमध्ये, कारण तिथे RSSचं हेडक्वार्टर्स आहे. नंबर 1. नंबर 2, तिथे दीक्षाभूमी आहे, तो खूप मोठा दलित समाज आहे. मग तिथे मुस्लिम्स आहेत खूप नंबर्सने. तर एक जनरली ब्युरोक्रॅटचं ॲटिट्यूड कसं असतं की अरे बाबा, मी एका जर शहरात जातो आहे तर मला सगळ्या समाजांच्या त्या मोठ्या मोठ्या नेत्यांशी मला माझे स्वतःचे संबंध डेव्हलप करायचे. नांगरे पाटीलनी तसाच विचार केला असेल की मी RSSमध्ये जातो, माझे तिथे नागपूरचंच आहे, पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत तिथे येतात, तर मला तिथे माझे चांगले संबंध ठेवायचे. आता त्यांनी डॉक्टर हेगडेवारांची तारीफ करणं वगैरे त्यांचं वैयक्तिक मत आहे, आवडले असतील. आज आपल्याला अब्दुल कलाम आवडतात. राजजी, तुम्हाला शिवशाहीर डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे केवढे तुम्ही मानायचे त्यांना. मला आठवतं तुम्ही जेव्हा वर्बल अटॅक्स व्हायचे बाबासाहेबांवर किंवा कोणी असं थोडंसं त्यांच्याशी वेगळे बोलले, धमक्या वगैरे दिलं, तर तुम्ही म्हणाले ते मी तांडव करेल. तुम्ही तर CKP आहात. बाबासाहेब पुरंदरे हिस्टोरियन होते. तर असं काही म्हणजे एवढं एका ब्युरोक्रॅटनी एका स्टेजवर जाणं काय होतं याच्याने, त्या ब्युरोक्रॅटच्या मनात आहे ना भीती म्हणजे कसं असतं, तो म्हणाला कशाला अडचणीत पडू मी, राजजी नाराज झालेले आहेत, कशाला मी हे करू. आता उद्या RSSचे लोक, उद्या जर काही समाज RSSचा वगैरे काही आले नांगरे पाटलांकडे पोलीस कमिशनर की अरे आम्हाला साहेब याच्यात मदत करायची, ते म्हणतील अरे नाही यार जाऊ दे, मी मदत नाही करत तुम्हाला. राज ठाकरेंना काय वाटेल, कारण राज ठाकरेंचं समाजात स्थान आहे. आता ते का त्यांचे कामं नाही करणार, तर ते ऑब्व्हियसली गडकरी किंवा फडणवीसांना तक्रार करतील.
फडणवीस ऐकतील तर वन फाईन मॉर्निंग, अरे बाबा हा म्हणजे RSSचं हेडक्वार्टर आहे, चला याची बदली करून टाका. कोणाचं नुकसान? नागरे पाटलांचं. का? राज ठाकरेंच्या भीतीमुळे. त्यांना काय वाटेल. तर ॲज अ ब्युरोक्रॅट आपण राज्य अशी किती ब्युरोक्रॅट्स आहेत ज्यांना मी ओळखतो गेल्या 15 वर्षात, जे आपल्या समाजासाठी सिस्टममध्ये राहून खूप कधी कधी अँटी सिस्टम पण मदत करतात. आपण काही विश्वास पाटील किंवा काही खोबरागडे बघितलेले आहेत या समाजात, जे उघडपणे आपल्या जातीसाठी उभे राहतात. पण व्हॉट्स रॉंग? ते त्यांच्या समाजासाठी करत आहेत. आणि समजा उद्या एखाद्या त्यांनी दुसऱ्या समाजाच्या माणसाची तारीफ केली तर आता मला ॲज अ ब्राह्मण, RSS, हिंदू, महाराष्ट्रीयन, भारतीय, मला पण अब्दुल कलामांचा फार, डॉक्टर अब्दुल कलामांचा मला भयंकर अभिमान आहे. तर त्यात काय झालं, जर मी RSS बॅकग्राऊंडचा असेल तर काही फरक नाही पडत मला असं वाटतं. तर आय थिंक ते थोडंसं म्हणजे ते डिस्टर्बिंग झालं आणि मला नाही आवडलं पर्सनली की राजसाहेबांसारखे एक नेता एका अधिकारी कुठे जातो आणि काय बोलतो त्याच्यावर. ठीक आहे, तुम्हाला ते उदाहरण द्यायचं होतं, पण असे कित्येक अधिकारी आपल्या इथे सिस्टममध्ये राहतात. आपल्या इथे तर किती वॉर्स आहेत. ते काय म्हणतात त्याला, पोलिसांमध्ये आहे. काय असतं विरुद्ध नॉन, काय असतं विरुद्ध मराठी, अमराठी विरुद्ध मराठी, असे किती IAS IPSमध्ये वॉर्स आहेत. आणि ते लोक तर कुठे कुठे जातात आणि काय काय बोलतात ते मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. एनिवेज, थोडासा मुद्दा नाही पटला मला आपला. आणि ॲज आय सेड, मी तुम्हाला काही ॲडवाईस वगैरे करू शकत नाही किंवा तुमची चूक पिनपॉईंट नाही करू शकत. पण माझं काम आहे थोडंसं सांगणं. जसं मी माझ्या वडिलांना सांगतो तसं मी म्हणजे आदरयुक्त व्यक्तींना, मी देवेंद्रजींना खूपदा सांगतो आहे. माझे SMS आहेत त्यांच्याकडे किंवा माझे भेटल्यावर मी त्यांना सांगतो, सर हे नाही पटलं मला, तुम्ही एखाद्या कोणाला ABP म्हणजे असं अबब माणसाला तुम्ही जवळ करता आणि त्यालाच एकदम मोठं करून टाकता. किंवा मी सांगतो ते रॉंग न्यूज जाती आहे सगळीकडे, कारण तुम्हाला माहिती आहे अशी माणसं कोण आहेत. एनिवेज, सेकंड, परवा मी एक व्हिडिओ बघितला, ते काही गुजराती मारवाडी गरीब बिचारे आले तुमच्यासमोर आणि ते पांढरा पट्टा त्यांनी त्यांच्या सोसायटीत एका सोसायटीनी मारला होता आणि त्यात आपण त्यांना अगदी खडसावून सांगत होता की असं चालणार नाही. असं अगदी वेलकम, लव्ड इट. कोण काढले? पण तुम्ही केलेले ते ताकीद दिल्यानंतर ते सरळ झाले. पण तेव्हा ते गरीब गुजराती मारवाडी कच्छी ते जे समाज आहे आपल्या इथे, ते ऐकतात आपलं, कारण तुमचा दरारा तसा आहे. पण मेन तुम्हाला जर या समाजाविरुद्ध आवाज उठवायचा आहे राज्य, तर तुम्ही लागा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर लॉबीच्या मागे. अरे बापरे, तिथे जे हे माजोर्डे, गुजराती, मारवाडी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, वर्षोनवर्ष तेच आहेत. ते बघत नाहीत तिथे काँग्रेसची सत्ता आहे, राष्ट्रवादीची आहे, शिवसेनेची आहे, मनसेची आहे. ते इतके बेरड, बेशरम आणि थर्ड ग्रेड माणसं आहेत. तेच ते तर. आणि 8-10 लोक जे BMC चालवतात, जे मंत्रालयातले महत्त्वाचे सप्लायचे खाती चालवतात, तुम्ही यांच्या मागे लागा. हे हरामखोर आहेत खरं. आज उद्धव ठाकरेंचा जी अधोगती झाली त्यात ह्या कॉन्ट्रॅक्टरची खूप मोठी हे आहे. यांनीच बिघडवलं. हे कॉन्ट्रॅक्टर्सच बिघडवतात नेत्यांना, आमिष दाखवतात, फूस लावतात. हां, मी असं नाही म्हणत की आपले नेते आणि आपले ब्युरोक्रॅट्स अगदी बापरे दूध के धुले आहे. पण ॲट द सेम टाईम ते आमिषच इतके मोठे दाखवतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू से अ नो. आणि मग त्यासाठी ते घाणेरडं कामं करतात. हो, आज मला सांगा, मुंबईतले रस्ते कॉन्क्रिटायझेशन करावं लागलं शेवटी.
म्हणजे आपली मुंबई महानगरपालिका इतके वर्ष त्याच कॉन्ट्रॅक्टर्सच्या ह्याच्यात तेच रोड खोदतात. ते आज अश्विनी भिडे भाजपची कॉर्पोरेशन आहे, सत्ता आहे, अश्विनी भिडेसारखे माझ्या घरच्या समोरचा फुटपाथ 3दा तोडला आणि बनवला. तेच पेवर ब्लॉक काढतात, तेच लावतात. ते आता मला कळत नाही का ते करप्शन आहे. एनिवेज, करणारे 90% हे गुजराती, कच्छी, मारवाडी सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. ते त्या मिड डेनी नाही का एक आर्टिकल होतं की ते 5-6 जणं ते ब्लॅकलिस्ट केले होते. पण ते 5-6 जणं RPS नाव असेल तर PSR नाव येऊन नवीन कंपनी फॉर्म करतात आणि BMCत कॉन्ट्रॅक्ट भरतात. तुम्ही यांच्या विरुद्ध लढा द्या राज्य. म्हणजे ते पांढरे पट्टे करण्यावर तुम्ही एकदा त्यांना ताकीद दिली ना तर ते आयुष्यभर ताकद नाही करणार. मारवाडी समाज, कच्छी समाज, गुजराती समाज परत आपल्या मुंबईला असं करण्याचं. यांची ताकद तोडा. जे माफिया झालेत हे दाऊदपेक्षा जास्त खतरनाक लोक आहेत. हे आपल्या लोकांचे जीव जातात. रोडवरनं खड्ड्यावरनं बाईक पडली की माणूस पडतो, कोमात जातो, काही होतं. झाडं कापतात. बिल्डर असल्यामुळे त्यांना आणि कोणाचीच भीती नाही. आणि ते सगळे फक्त मी तुम्हाला सांगतो एकच जणाला घाबरतात, राज श्रीकांत ठाकरे. तुमचा दरारा आहे तसा. ते काही फडणवीसांना वगैरे घाबरत नाही. ते ठीक आहे. म्हणजे फडणवीसांचं कसं आहे ना, डोकं भनकलं तर लोक मग तर सगळेच घाबरतात त्यांना. पण फडणवीस जनरली डोकं भनकवत नाही. तुम्ही तर अँग्री यंग मॅनसारखेच आहात, अमिताभसारखे. म्हणजे लोकांनी असं बघितलं तरी अरे कधी हसो बाबा या माणसाला, असं होऊन जातं. तुम्ही संदीप देशपांडेसारखे लाव किंवा त्या तुमचे ते माहीमचे आमदार होते, नाव विसरतोय मी त्यांचं, सरदेसाई. त्यांना दोघांना तुम्ही बोलवून घ्या आणि सांगा जरा काढ रे कोण आहे कॉन्ट्रॅक्टरच्या सगळ्या याद्या. पण ते तुमचे मित्र कोणी नको. मग त्यात ते पारेख नको, शहा नको, कोणते गुजराती मारवाडी कोणी नको. म्हणजे तुमच्या आमदारांचे, तुमचे नसतील असं मी अज्युम करतो. पण त्यांच्या मागे लागा राज्य. फार भयंकर लोक आहेत ते. म्हणजे असं ब्लड बॉईल होतं. कारण आम जनतेला माहीत नसतं ते कसं सिस्टम मॅन्युप्युलेट करतं. तुम्ही किती टेंडरिंग करा, 3 कोटीच्या वर टेंडरिंग, ते कंडिशन्स असे टाकतात की त्यांचीच कंपनी क्वालिफाय होते. मग अश्विनी भिडेला बसवा की वेला रसूला बसवा, कोणाला काही करता येत नाही. आणि हे सगळं आता एकटा देवेंद्र फडणवीस किती मॅनेज करणार. आणि अजून तुम्हाला तर भर सांगतो नवीन काय झालं आहे. तर हे गुजराती मारवाडी, उद्धव ठाकरे वगैरे सगळ्यांचे क्लोज फ्रेंड्स होते. आता एक नवीन लॉबी तयार होती आहे साऊथ इंडियाची, हैदराबादवरची. आता नवीन कॉन्ट्रॅक्टर लॉबी आलेली आहे आपल्या इथे. मी काढतोय काही प्रकरणं, मला जेवढं माझं जमतं तेवढं. साऊथ इंडियन लॉबी आता आपल्या इथे कॉन्ट्रॅक्टिंग सिस्टम करायला लागली. अरे मराठी माणसं मेले का रे. एक अविनाश भोसलेची चूक होती. एक मराठी आपल्याकडे चांगला कॉन्ट्रॅक्टर होता, संपवून टाकलं त्यांना. अविनाश भोसले, विवेक जाधव फक्त मला दिसतात इकडच्या तिकडे, त्या याच्या लग्नाला येतात, याच्या शोकसभेला येतात. पण ते लोक, मराठी माणूस कसा असतो थोडं तरी इमान राखतो. हे लोक तर म्हणजे रोड बनवतील आणि पुढच्या पावसाळ्यात तो रोडवर खर्च हे होतो, खड्डे पडतात. खतरनाक. एनिवेज, तर हे बाकी समाजाला तुम्ही ती जी ताकीद दिली की बाबा घरपर्यंत आपल्याला जात ठेवायची, ते परफेक्ट आहे. काही मुसलमान कॉन्ट्रॅक्टर आहेत, मुजोर, फोटो दाखवतात नेत्यांचे, माझे यांच्याशी संबंध आहेत बरं. तुम्ही सांगा संदीप देशपांडेंना वगैरे, मी देतो यादी त्यांची. कुठे आणि आत्ता आलेले हो सिस्टममध्ये. आणि आज ते टॉप 5 आहेत. आणि असं नाही त्यांच्यातले चांगले लोक नाहीत, अत्यंत छान गुजराती मारवाडी काम करणारे पण कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. ते तुम्ही आता तुमच्या ह्याच्यात बायफर्केट करा, कोण चांगलं कोण वाईट, पण त्यांना धडा शिकवा. बाकी हे नागरे पाटील वगैरे जरा कसं आहे सर, एका अधिकाऱ्याचं मनोबल किंवा एका अधिकाऱ्यांचं हे नका तोडू तुम्ही. त्याला तिथे महत्त्वाच्या पोस्टवर आणलं आहे. कुठे मागच्या 5 वर्षात त्याला IG कोल्हापूर असल्यानंतर नागरे पाटलांना आता चांगली पोस्टिंग मिळाली आहे. थोडं तर त्यांना चांगले संबंध, तुम्हाला माहितीच आहे की इथे उगते सूरज को नमस्कार करणाही पडता है. आणि ते RSS असो किंवा दीक्षाभूमी असो किंवा एखादा मुस्लिम पॉकेट असो, काय फरक पडतो आपल्याला.
आणि राज ठाकरेंनी लिहिल्यामुळे तो फरक पडला त्याच्यावर हे आणि पूर्ण ब्युरोक्रेसीवर. एनिवेज, तर माफ करा जर तुम्हाला माझे काही व्ह्यूज नसतील आवडले, पण मी या महाराष्ट्रावर सच्चा प्रेम करणारा आहे, तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती आहे. आणि मला तुम्ही असल्यामुळे माझा महाराष्ट्र, माझी मुंबई खूप सेफ आहे. मला कोणतेही मुसलमान, कच्छी, मारवाडी यांची भीती वाटत नाही जोपर्यंत तुम्ही आहात, कारण एक मराठी माणूस आहे. बाकी उद्धवजींवर वगैरे, एकनाथ शिंदेंवर माझं तसं तेवढं विश्वास नाही राहिला मला कोणावर आता. एक तुम्ही, एक देवेंद्र फडणवीस. म्हणजे देवेंद्र फडणवीस तर म्हणजे माझं प्रेम आहे त्या माणसावर, आणि ओपनली जाहीरपणे मी सांगतो, त्यातलं काही लपवण्याची म्हणजे हेच नाही आहे. तेही चुकतात. ॲज अ पत्रकार मी माझी ड्युटी करत राहील. तुम्ही दोघं जिथे चुकाल किंवा थोडंसं चुकत तर नसतात, तुम्ही खूप लहान आहे तुमच्यासमोर दोघांसमोर, पण कुठे काही मला वाटलं की हे थोडंसं आउट ऑफ सिस्टम आहे, तिथे मी तुम्हाला परत येईल आणि परत सांगत राहील. थँक्यू ऐकल्याबद्दल आणि धन्यवाद.